मध्ये 450 जाती 19% आरक्षण एका जातीला भेटून किती भेटणार आहे याचा विचार पण त्यांनी केला पाहिजे। पण विचार आता तो करायचा नाहीये। आता हा राजकीय स्टंट आहे। मुळात आता या आरक्षणाची लढाई राहिली नाही, कारण आयोगाने त्यांचं काम केलेलं आहे, सरकारने कायदा केलेला आहे, आरक्षण देऊन टाकलेलं आहे। आता हे जे केसेस आहेत हे सगळं वाचवण्यासाठी आणि त्यांचं जे एक्स्टॉर्शन रॅकेट चालू आहे ते चालू ठेवण्यासाठी आता हे प्युअर कमर्शियल विषय आहे, बाकी काही नाहीये। मनोज जरांगेला मला वाटतं एसआयटीचा अहवाल महाराष्ट्र सरकारने पब्लिक करावा आणि लवकरात लवकर त्या अहवालाची अंमलबजावणी करून मनोज जरांगेला जेलमध्ये टाकावं। आमचं राज्य सरकारला आणि गृहमंत्र्याला एकच आता म्हणणं आहे, या मनोज जरांगे ज्या या नक्षलवादी कारवाया आहेत आणि या नक्षलवाद्यासारख्या ज्या धमक्या आहेत, तर या जरांगेला तुम्ही राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावणार आहे का? याच्यापर्यंत कायदा पोहोचतो का? याच्यावर कायदेशीर कारवाई करणार का? नाहीतर सरळ आम्ही मागणी करणार की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवता येत नाही आणि इथं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी। जर हा मुख्यमंत्र्याला जर चॅलेंज करत असेल, सरकार उलटून टाकायची भाषा करत असेल, तर उद्या उठून ओबीसीच्या घरावर हल्ले होतील। त्यामुळे जर याला कायदेशीर तुम्ही पट्टा घालू शकत नाही, याच्यावर नक्षलवादी कारवाई केल्याचा मी तर म्हणतो राष्ट्रीय जो सुरक्षा कायदा आहे तो जर आपण लावू शकत नाही तर तुम्ही मग सत्ता सोडा, राष्ट्रवादी राजवट लागू करा, एवढंच माझं शेवटचं बोलणं आहे। आणि आपल्या माध्यमातून आमचं चॅलेंज आहे, मनोज जरांगे गेले 15-20 वर्ष तुम्हाला मराठा आरक्षण कोर्टात टिकवता आलेलं नाहीये। आमचं चॅलेंज आहे, तुमच्या आरक्षणाचं काय होईल ते तर आम्हाला माहिती नाही, पण तुम्हाला शब्द देतो ओबीसी समाजामध्ये तुम्हाला येऊन देणार नाही, काय करायचं ते करा। जर आम्ही आता लक्ष ठेवू नये, जर सरकारने ह्या झुंडशाहीला, ह्या दबावाला, ह्या धमक्यांना जर भीक घालून आणि घाबरून जर ओबीसीच्या विरोधात जसं मागच्या वेळेस जानेवारीमध्ये जो सगळे सोयरे काहीतरी तो जीआर आणला होता, असं जर काय केलं तर केल्यानंतर मग आम्ही महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती असं ओबीसीचं आंदोलन करू। मागच्या वेळेस पण एल्गार सभेच्या माध्यमातून ही सगळी एकी दाखवली होती। यावेळेस पण आम्ही बघतोय याची काय नाटकं चालू आहेत आणि सरकार का त्याला एवढं घाबरतंय। तर आता घोडे मैदान लावून आहे, 2 ते 3 दिवसात आम्हाला समजेलच याचे काय कोण लाड पुरवतंय। त्यानंतर मग आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था बघणार नाही किंवा सणसूद काही बघणार नाही। आमच्या जर ओबीसीच्या आरक्षणाला नख लागलं तर आम्ही शांत बसणार नाही। आणि जो आपण विषय सांगितला की आपण पण आंदोलन करणार का, खरं तर आम्हाला बघायचं सरकार काय करते, कारण सरकारने कायदा केलेला आहे आणि त्याच्या पलीकडे सरकार काय परत त्यांचाच कायदा कॅन्सल करणार का हे बघणं फार इंटरेस्टिंग असेल। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही बघू सरकार काय करतंय आणि त्याचं शेवटचंच आंदोलन आहे असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे, त्यामुळे आपण वाट बघू। नाही, ती समिती जेव्हा 2014ला नारायण राणे समिती आली होती ना, तेव्हापासून मराठा प्रश्नांवर एक उपसमिती मंत्र्यांची तेव्हापासून कंटिन्युअस प्रोसेसमध्ये, आता त्यांनी फक्त अध्यक्ष बदलले, म्हणजे याच्या आधी मला वाटतं चंद्रकांत दादा होते, आता राधाकृष्ण विखे पाटील केले। आता ते पण शल्य आमच्या मनामध्ये। मग तुम्हाला मनोज दादा उठले, तुम्हाला बाकीचे हे सगळे उठले, तुम्हाला इथे हे सगळे धमक्या दिसायला लागल्या, त्यावेळेस तुम्ही मराठा समाजासाठी ती समिती नेमली जाती, तिथं 11 मंत्री नेमले जातात आणि काय तुम्हाला मग ओबीसी साठी अशी एखादी मंत्रिमंडळ समिती नाही तुम्हाला देऊ वाटत का? आम्ही ओबीसी या काय महाराष्ट्राची लेकरं नाही का? आमचे काय अधिकार नाही आम्हाला का? आम्ही तुम्हाला मतं देत नाही? म्हणजे महाराष्ट्रामध्ये झुंडशाहीच्या दबावाखाली एका प्रस्थापित समाजाला किती घाबरावं? महाराष्ट्रामध्ये हा भारतामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये हा हे दाखवत असेल, हा सगळा हे उघड दिसतंय सगळं, हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे। महाराष्ट्राने आतापर्यंत इतिहासामध्ये क्रांती केलेली आहे, पण एवढं कुठंतरी एका आडानचोट माणसाच्या झुंडशाहीच्या धमक्यांना घाबरून हे राज्य सरकार, मुख्यमंत्री, गृहमंत्री एवढं घाबरतंय की आता आपण हा भारतापुढे कोणता आदर्श निर्माण करतोय। आणि हे सगळे तुम्ही जे महाराष्ट्रातली तब्बल आलुतेदार बलुतेदार हा सगळा बहुजन समाज आहे, आम्ही पण बघतोय ना, आमचे पण कान उघडेत, आमचे पण डोळे उघडेत, तुम्ही काय काय करताय, त्या नियमांच्या बाहेर जाऊन काय काय करताय हे सगळं दिसतंय। आमच्या विद्यार्थ्यांना द्यायला 126 कोटी नाही तुम्हाला,
पण तो जरांगे म्हणला की ही समितीला वाढ, त्या समितीला वाढ, इथं पलीकडे ते आमच्या महाज्योतीला दिली का अजित पवारांनी इथं जागा पुण्यामध्ये? इथं पलीकडे गेलं तर 150-200 कोटीचं सारथीची काचेची बिल्डिंग आहे. का अजित पवार बोलत नाही त्याच्यावर? आणि आम्ही वरल्या म्हणतो तुम्ही अजित पवारांनी शिवा का देता? आणि मनोज जरांगे तर मुख्यमंत्र्यांची आईमाई काढतात ते. त्यावेळेस मग नैतिकता कुठं जाती? हे सामाजिक ज्ञान शिकवणारे कुठं जातात? तुम्ही फक्त ओबीसींना भाषा शिकवणार आहे का? त्या जरांगेच्या मुसक्या कोण आवळायच्या? त्याला कोण पट्टा घालायचा? मग म्हणणार आमच्या दादांची भाषा अशी आहे. अरे वा रे देवेंद्र, तुझं सरकार एवढी हातबलता, एवढी मजबुरी निवडणुकांसाठी असं राज्य चालवणार आहे तुम्ही? धन्यवाद. आपण सर्व आला आणि तुमचे काय जे म्हणणं होतं ते ऐकून घेतलं. आपण नक्कीच आपल्या माध्यमाच्या माध्यमातून याला प्रसिद्धी देतात अशी विनंती आणि अपेक्षा व्यक्त करतो. गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून कोणताही अभ्यास नसताना, कोणत्याही कायद्याची माहिती नसताना फक्त ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे यासाठी जो आडानचोड माणूस हट्टाला पेटलेला आहे आणि त्याच्या त्या झुंडशाहीला आणि त्याला जे कोणत्या पक्षाचे त्याचे बोलवते धनी आहेत त्यांनी जी त्याला जे रसद पुरवलेली आहे, या सगळ्याच्या माध्यमातनं ओबीसींवर जे या मनोज जरांगेच्या माध्यमातनं बालंट आलंय ते शुक्ल कष्ट काही संपायचं नाव घेत नाहीये. आता तो 29 तारखेला मुंबईला निघलेला आहे. तो मुख्यमंत्र्यांची आईमाई काढतोय, तो सरकार उलटून टाकायची भाषा करतोय. मुंबई आमची, राज्य आमचं, सत्ता आमची, आम्ही घुसतो, आम्ही दाखवतो अशा फुटकार काढतोय. या मनोज जरांगेला कायद्याचा पट्टा घालणारे का नाही? मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची, या मंत्रिमंडळाची एवढी काय मजबुरी आहे की तुम्हाला 50% ओबीसींचं काही देणं घेणं नाही? आमचे नालायक ओबीसीचे जे काही आमदार आहेत जे मूग गिळून गप्प बसलेले आहेत त्यांना काय झालंय नक्की? ह्या आमचा सवाल आहे. हे जे मनोज जरांगेचे हे जे सगळं चाललेलं आहे धमकेबाजी आणि सरकारचा कायदा न मानणं, सरकारला डायरेक्ट चॅलेंज करणं, हे नक्षलवादापेक्षा वेगळं नाहीये. त्यामुळे या मनोज जरांगेवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्यात यावा, नक्षलवादाची त्याला नक्षलवादी जाहीर करण्यात यावं आणि आमच्या ओबीसींची याच्यातनं सुटका करण्यात यावी. कारण की तुम्हालाच जर भीती वाटत असेल त्याची तर उद्या ओबीसींची घरं जातील, ओबीसींचे मुर्दे पडतील. त्याची हे देवेंद्र फडणवीस सरकार वाट बघतंय का असं आमचं म्हणणं आहे. आणि जर तुम्हाला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित टिकवता येत नसेल, मनोज जरांगे पर्यंत तुमचे कायद्याचे हात पोहोचत नसतील तर सरळ तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू करा अशी आमची आता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी आहे. ओबीसीचं एससीबीसी म्हणून 10% वेगळं आरक्षण दिलेलं असताना ओबीसीत यायचंय म्हणजे नक्की काय करायचंय या अडाणी मनोज जरांगेला विचारायचं कुणाच्या हिम्मत होत नाही. ते हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, ते काय ते समोर तर आण, काय लागू करायचंय ते काय ते विचारायची कुणाच्याच हिम्मत होत नाहीये. त्यामुळं एवढा हतबल सरकार भारतामध्ये मी पहिल्यांदा बघितलं नसेल. आणि तुम्ही हा जो पायंडा पडताय तो महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि संविधानिक या सत्तेला, या समाजाला अजिबात चांगलं नाहीये. तुम्ही खूप वेगळं काहीतरी घडवता, इथं वेगळा पायंडा पडतोय आणि त्याच्या माध्यमातनं ओबीसी आता सैरभर झालेले आहेत. ओबीसी याच्या माध्यमातनं घाबरलेले आहेत. घाबरले म्हणजे फक्त आमच्या संविधानिक अधिकारासाठी, पण आता आमचा पेशन्स संपलेला आहे. आता याच्या पुढे जे होईल ते करायला आम्ही तयार आहोत. आमच्या आरक्षणाला जर नख लागलं तर आम्ही मग कोणती सण, कोणता इलेक्शन काही बघणार नाही. मग महाराष्ट्रामध्ये आम्ही पण हैदोस घालायला तयार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.